नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक धोंडीराम भिंगोले तुम्हा सर्वांचं माझ्या क्विक रिझनिंग अँड मॅथ्स या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। बरीच वर्ष झालं मी सर्व विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं अशी एक मनोमनी इच्छा होती आणि ती आज सातत्यात प्रत्यक्षात उतरत आहे। कारण गेली जवळपास 14 वर्ष झालं गणित विषयाशी संबंध आहे माझा। साधारणतः 2004 ते 5 हे एक वर्ष अंबड जालना जिल्ह्यामध्ये मी गणिताचं अध्यापन केलं, 5वी ते 10वीचे गणित। त्याच्यानंतर मी जामखेड अहमदनगर येथे एक वर्ष 2005 ते 6 मध्ये आणि नंतर 2006 ते 2010 पर्यंत पुणे येथील शिरूर गोंडदी या तालुक्यामध्ये इयत्ता 5वी ते 10वीचं गणित अध्यापनाचं काम केलेलं आहे। पण त्यानंतर स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळून लातूर या ठिकाणी मला जॉब लागला आणि तिथून पुढं मी ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्र, स्टडी सर्कल इत्यादी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मी 2010 ते 2018 गेली 8 वर्ष झालं बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित ह्या विषयांचं अध्यापन करत आहे। माझा पूर्ण अनुभव सांगायचं एवढंच तात्पर्य की अनुभव भरपूर आहे गणित विषय अध्यापनाचा। याच्यामध्ये पूर्ण बेसिकपासून ते पूर्ण स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी या संदर्भातला सर्वस्व या ठिकाणी माहिती घेऊन मी तुमच्यासोबत हे माझं यूट्यूबचं चॅनल घेऊन येत आलेलं आहे। कारण भरपूर विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत। आज बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित म्हटलं की भीती वाटायला लागते, म्हणून मी हे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर या चॅनलच्या व्हिडिओमुळं तुमच्या मनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित विषयाची भीती बिलकुल वाटणार नाही आहे। त्याच्यानंतर यामधून आपण संपूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत। ओके, सोप्या पद्धतीने विषयाची आपण मांडणी केलेली आहे। बरीच उदाहरणं, सगळे शक्य नाही हां, बरीच उदाहरणं बोलतोय मी, बरीच उदाहरणं 36 सेकंदाच्या आत सोडवता येतील का? मी बरीच हा शब्द खूप म्हणजे काळजीपूर्वक वापरला। त्याचं कारण तुम्ही आत्ता 2018 मध्ये एक्साइज SI टॅक्स असिस्टंट क्लर्कची जर मेन्स एक्झाम बघितली तर त्याच्यातले बुद्धिमत्ताचे प्रश्न जर बघितले तर खूप लेंदी होते। 2018 मधल्या सुद्धा PSI STI ASOची कंबाईन एक्झाम झाल्या, त्याच्यामध्ये ही प्रश्न वेळखाऊ होते। त्याच्यामुळं सर्व प्रश्न 36 सेकंदामध्ये सॉल्व्ह होतील असं नाही आहे, परंतु बरीच म्हणजे 50% तरी उदाहरणं तुम्हाला 36 सेकंद नाही तर त्याच्यापेक्षा कमी वेळेत सॉल्व्ह होऊ शकतात आणि ते कशी होतात हे सांगण्यासाठीचाच आपला हातचा व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, नक्कीच तुम्हाला तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागा करू शकतो मी, एवढं मात्र स्वतःवरती विश्वास आहे। तर याच्यामध्ये बघा, आपण प्रत्येक घटकावरती 2-2 व्हिडिओ बनवणार आहोत। आपली स्ट्रॅटेजी काय बघा, कशा पद्धतीने आपण बुद्धिमत्ता आणि अंकगणित कव्हर करणार तुमचं। तर 2 व्हिडिओज बनवणार। पहिला जो व्हिडिओ असेल तो बेसिक कन्सेप्ट, थेरॉटिकल भाग जो काही असेल त्या विषयाचा, त्या टॉपिकचा महत्त्वाचा, तर तो मी तुमच्यासमोर मांडेल। आणि त्याच्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक मेथड आणि क्विक मेथडचा वापर करून म्हणजे एक कन्सेप्टिव्ह मेथडनं उदाहरण कसं सोडवायचं आणि त्याला एक पर्याय म्हणून आपण क्विक मेथड म्हणजे शॉर्टकट मेथड, ट्रिक्सचा वापर करून आपण ते उदाहरण सोडवणार आहोत। ओके, त्याच्यानंतर आता सर्वच स्पर्धा परीक्षामध्ये जर पाहिलं तर 100 प्रश्न 60 मिनिटांमध्ये सोडवण्याची स्ट्रॅटेजी जी काही आहे तर ती खूप महत्त्वाची आहे। तर ती 100 प्रश्न म्हणजे कसं माहिती आहे का, की 100 प्रश्न आज तुम्ही जर बघितलात PSI STI ASO कंबाईन प्री किंवा मेन्स असेल, ह्या सगळ्या एक्झामचे पेपर आता 100 प्रश्न आणि वेळ आहे तुम्हाला फक्त 60 मिनिटं, म्हणजे एका प्रश्नाला 36 सेकंदच वेळ आहे। त्याच्यामुळं तुम्हाला कशा पद्धतीनं आपण पेपर कव्हर करावा जेणेकरून 60 मिनिटांमध्येच तुमचे बरोबर 100 प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजेत। कारण वेळेअभावी तुमचे प्रश्न नाही राहिले पाहिजेत। मी म्हणतो ना, तुम्ही भरपूर अभ्यास करून काय उपयोग आहे मग, तुम्ही स्वतःचं नॉलेज जर त्या एका तासात प्रेझेंट नाही करू शकलात तर आपल्या एवढं म्हणजे कमी बुद्धीचा माणूसच नाही मी असं म्हणेल। त्याच्यामुळं वेळेचं मॅनेजमेंट कसं करणार, टाईम मॅनेजमेंट मस्ट आहे, तर त्याच्यासाठीची स्ट्रॅटेजी मी नक्की तुम्हाला याच्यातून सांगेल। त्याच्यानंतर 2019 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपलं हे चॅनल खूप उपयुक्त आहे, त्यामुळं नेहमी तुम्ही कनेक्टेड राहा। याच्यामध्ये UPSC MPSC असेल, पण सध्या जर बघितलात तर राज्यसेवेची पण ॲड आहे। त्याच्यानंतर लगेच PSI STI कंबाईनची पण ॲड पडलेलीच आहे, बरोबर, जागाही भरपूर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तयारी करणं गरजेचं आहे। एक्साइज SI PSI टॅक्स असिस्टंटच्या मेन्स आत्ताच झाल्यात, पोलीस भरती पण आलेली आहे, तलाठी भरती, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकची आत्ता जाहिरात पडलेलीच आहे। TET अभियोग्य चाचणी सुद्धा होणार आहेत। काल तावडे साहेब म्हटले की बाबा
अभियोग्यता चाचणी मार्च महिन्यामध्ये शिक्षकांची भरती करू, बघू काय होतं. आणि बँकिंगच्या तर एक्झाम आहेतच नेहमी. तर या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा हा माझं चॅनल आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी माझ्या पूर्ण चॅनलमध्ये कशा पद्धतीने मी 2 मेथडचा वापर करणार आहे का, तुमचा खरंच वेळ वाचणार आहे काय, हे सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर कळतील. त्यामुळं जास्त न बोलता मी लागलीच या ठिकाणी एक डेमो म्हणून काही उदाहरणं तुम्हाला मी सोडून दाखवतो. ओके, तर आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण सोडून बघूया. तर हा जो उदाहरण आहे तर वयवारी टॉपिकमधला आहे. वयावरील प्रश्न, प्रॉब्लेम्स ऑन एजेसमधलं. तर बघा, हा प्रश्न मुद्दामच सोपा घेतला आहे. एवढे सोपे परीक्षेत विचारत नाहीत, अवघड विचारणार आहेत, पण तुम्हाला कळण्यासाठी मी साधारण उदाहरण घेतलेलं आहे. तर बघा, वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:2 आहे. जर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 73 वर्ष होत असेल तर आज वडिलांचं वय किती? आज तुम्हाला वडिलांचं वय काढायचं आहे. तर सर्वप्रथम उदाहरण सोडवण्या अगोदर तुम्ही त्या उदाहरणामध्ये आपल्याला काय माहिती दिली ते अगोदर बघून घ्या. तर आता इथं वडील आणि मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर, आज त्यांच्या वयाचं जे गुणोत्तर आहे तर ते तुम्हाला 7:2 दिलेलं आहे. ही झाली पहिली अट. वयवारीच्या प्रत्येक उदाहरणात 2 अटी असतात, 2 अटी. त्यातली पहिली अट काय बघा, आज त्यांच्या वयाचं गुणोत्तर 7:2 आहे. आणि दुसरी अट म्हणजे बेरीज त्यांची कधीची दिली आहे, वयाची बेरीज 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज जी आहे तर ती तुम्हाला 73 वर्ष दिलेली आहे. ओके, मग ह्या 2 अटींचा वापर करून तुम्हाला त्यांची वय शोधायची आहेत. तर आता बघा, या ठिकाणी मी हे वय तुम्हाला सोडून दाखवतो. तर बेसिक मेथड आणि क्विक मेथड अशा 2 मेथडचा वापर करून साधारणतः आपण हे उदाहरण सोडूया. तर बेसिक मेथडमध्ये तुम्हाला x मानावं लागेल, क्विक मेथडमध्ये x मानायची काहीच गरज नाही, ते तुम्हाला मी सांगतो. पण पहिल्यांदा बेसिक मेथड बघू आपण. तर बघा, तर पहिल्या ह्या बेसिक मेथडमध्ये काय करायचं, 2 अटी आहेत ना, त्यातल्या फक्त एकाच अटीचा वापर करायचा आणि त्या अटीवरून आजचं आणि दुसऱ्या अटीतलं वय एक्सच्या रूपात शोधायचं आणि ती वय दुसऱ्या अटीत ठेवून द्यायची आणि एक्सची किंमत काढली की तुम्हाला उत्तर मिळतं. कसं ते बघा का. मग आता मी या जर अटीचा वापर केला तर आज मला सांगा, मी वडिलांचं वय आणि मुलाचं वय या ठिकाणी घ्यायचं आहे मला. तर वडिलांचं वय हे वडिलासाठी 7 आहे आणि मुलासाठी 2 आहे, म्हणून वडिलांचं वय मी 7x, मुलाचं वय मी 2x घेणार आहे. ओके, आणि मग दुसरी अट कधीचे, 5 वर्षानंतर. म्हणून 5 वर्षानंतर हीच वय काय होतील ते बघा. 5 वर्षानंतर 7x आणि 5 वर्षानंतर अधिक 5 होईल का, कारण 5 वर्षानंतर वडिलांचं वय 5 न वाढेल आणि मुलगा जर आज 2x असेल तर अजून 5 वर्षानंतर 7x अधिक 2x अधिक किती होणार आहे, त्याचं वय 5 होणार आहे. तर हा छोटासा चार्ट आहे, तर तो आपल्याला जमला पाहिजे. ओके, तर बघा, तर याच्यावरून आता काय करायचं, ही वय जे आहेत ना दुसऱ्या अटीमध्ये तुम्ही ठेवून द्यायचे आहेत. तर आता दुसरी अट, 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज 73 वर्षे. मग ही दुसरी अट बघा, परंतु 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज बरोबर 73 वर्ष दिलेली आहे. मग मला सांगा, मी वडील आणि मुलाच्या ह्या वयाची बेरीज 73 घेणार आहे की या वयांची? तर ऑब्व्हियसली 5 वर्षानंतरची ही अट आहे, म्हणून मी 5 वर्षानंतरच्याच वयांची बेरीज. तर वडिलांचं वय 7x अधिक 5 असे दोघं आले ना, कंस टाकायचा प्लस हे 2x अधिक 5 आणि बरोबरला बरोबर आणि 73ला 73. सर समीकरण सोडवा, तुम्हाला उत्तर xची किंमत मिळेल आणि ती किंमत ठेवली की त्यांची वय मिळून जातील. तर सोडवायला हे 7 आणि हे 2 किती झाले, 9x अधिक हे 5 आणि 5 10 बरोबर 73. 9x बरोबर हा 10 तिकडं जाऊन वजा होईल, किती होईल, 63 होईल. म्हणजे x बरोबर 9 1 9 9 7 63. एक्सची किंमत किती येणार आहे, 7. मग आता एक्सची किंमत 7 आली म्हणजे आज तुम्हाला वय काय मिळाली बघा. आज वडिलांचं वय, वडील बरोबर वडिलांचं वय आज 7x आहे. 7ची किंमत ठेवून द्या, 7 7 49 वर्ष हे वडिलांचं वय असेल आणि मुलगा बरोबर मुलाचं वय आहे 2x. तर 7 2 14 वर्षाचा काय असणार आहे, मुलगा असणार आहे. ओके, तर वडिलांचं वय आपल्याला 49 वर्ष आपल्याला मिळालं. तर एवढं करत बसण्यापेक्षा मी म्हणतो तुमच्याकडं काही क्विक मेथड्स, काही ट्रिक्स जर असतील ना, तर दिलेलं उदाहरण एवढा वेळ घालण्याची गरज नाही, 36 सेकंदसुद्धा लागत नाहीत. इथं तर ॲक्च्युली वडिलांचंच वय विचारलं आहे, 49 उत्तर पाहिजे. हे उत्तर आपल्याला चुटकी वाजेपर्यंत मिळतं, 10-12 सेकंदाचाच हा प्रश्नाचं उत्तर येऊ शकतं. कसं ते बघावं का. तर इथं हे येण्यासाठी तुम्हाला ही क्विक मेथड कशी आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर इथं बघा, जर रूल सांगतो मी क्विक मेथडसाठी. इथं बघा,
जर राम व श्याम यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर एस बी असेल, एस बी, आणि आज त्यांच्या वयाची बेरीज यम वर्ष असेल. बघा आजचं गुणोत्तर आहे आणि वयाची बेरीजसुद्धा तुम्हाला आजचीच माहीत पाहिजे तरच ही क्विक मेथड वापरता येते. अशा काही मर्यादा असतात मेथड वापरताना, शॉर्टकट वापरत असताना, ट्रिक्स वापरताना. तर बघा आजच्या वयाचं गुणोत्तर एस बी आहे आणि आजच त्यांच्या वयाची बेरीज यम वर्ष असेल तर नंबर 1 रामचं वय बरोबर. मी काय करतोय बघा, ह्यामध्ये रामाचं नाव अगोदर आहे नंतर श्याम आहे म्हणून इथं रामसाठी मी ए अंशात घेतला. वयाची बेरीज इथं यम वर्ष आहे म्हणून मी ह्या गुणोत्तराची बेरीज ए आणि बी ह्या दोघांची बेरीज ए प्लस बी छेदात घेतलं आणि गुणिले हे यम वर्ष झालं. आणि श्यामसाठी तेच, श्यामसाठी तुम्ही आता ए न घेता काय घेणार, आपण बी घेणार अंशामध्ये आणि छेदामध्ये ए प्लस बी दोघांची बेरीज आणि गुणिले हे यम वर्ष. असं जर केला तर बघा मला नाही वाटत तुम्हाला 36 सेकंद तरी वेळ लागेल म्हणून, नाहीच लागणार. बघा हो नंबर 1 हे गुणोत्तर कधीचं आहे, आजचं आहे. आज नंबर 1 वडील बरोबर वडिलाचं वयच आहे, वडील लिहिलं मी नुसतं. पण आता इथं थोडी प्रॉब्लेम आहे शॉर्टकट वापरताना. इथं ही आजचं गुणोत्तर आहे हे ठीक आहे, पण हे 5 वर्षांनंतरची बेरीज दिली आहे. तुम्हाला आजची बेरीज माहीत पाहिजे. मग मला सांगा 5 वर्षांनंतर दोघांच्या वयाची बेरीज 73 असेल तर आज बेरीज किती असेल? 5 वर्षांनंतर वडिलाचं वय 5 ह्या 73 मध्ये वडिलांचं वय 5 जास्त आहे आणि मुलाचं वय सुद्धा 5 जास्त आहे म्हणून 73 मधून तुम्हाला 5 आणि 5 10 वजा करा तर तुम्हाला आज त्यांची बेरीज जी आहे ना तुम्हाला 73 वजा 10 म्हणजे 63 वर्ष घ्या. तर हे कळलं पाहिजे. हे नाही कळलं की झालं. मग गुणोत्तर मला हे दिलंय आणि हे तर या दोघांचा वापर करतो. तर आज वडील बरोबर वडिलासाठी 7 मधलं 7 अंशामध्ये बेरीज 63 आहे म्हणून 7 आणि 2 बेरीज 9 आणि गुणिले हे 63 वर्ष. तर मग बघा 9 1 9 9 7 63 7 7 49 वर्ष हे वडिलांचं वय असणार आहे. आणि झालं मुलगा बरोबर मुलासाठी 2 आहे 2/7 आणि 2 9 गुणिले हे 63. 73 घेऊ नका, 73 हे 5 वर्षांनंतरची बेरीज आहे. गुणोत्तर आजचं आहे, आजचीच बेरीज माहीत पाहिजे शॉर्टकटमध्ये. तर 9 1 9 9 7 63 7 2 14 वर्ष हे या ठिकाणी मुलाचं वय असणार आहे. झालं. वडिलांचं वय 49 वर्ष आणि वडिलांचं वय 49 वर्ष आणि मुलाचं वय 14 वर्ष. तर या पद्धतीनं तुम्ही जर उदाहरणं सोडवलात तर नक्कीच. अजून हेच नाही तर असे बरेच मी म्हणतो 50 ते 60% उदाहरणं तुम्हाला 36 सेकंदाच्या आतमध्ये सॉल्व्ह होतात. आणि मी म्हणतो वयवारीमधलं प्रत्येक उदाहरण आपल्याला 36 सेकंदाच्या आत सॉल्व्ह करता येतं. ते मी वयवारी ह्या टॉपिकचे आपण जे 2 व्हिडिओ बनवणार ते नक्की तुम्ही पहा. अलग लक्षात बघू आपण. ठीक आहे, आपण दुसरं उदाहरण या ठिकाणी पाहू. बघूया आपण आणखीन एक उदाहरण या ठिकाणी वयवारीचंच आहे आणि हा प्रश्न ना ASO प्री 2016 मध्ये विचारलेला आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसर 2016चा हा प्रश्न आपण बघूया. 6 वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 5 पट होतं. जर 4 वर्षानंतर वडिलाचं वय मुलाच्या वयाच्या 3 पट होत असेल तर आज वडिलांचं वय काढा. तर आता सर्वप्रथम मी तर तुम्हाला मग सांगितलं की उदाहरणामध्ये आपल्याला दिलेल्या 2 अटी काय आहेत ते नीट शोधून घ्या. उदाहरणामधील 2 अटी. तर आता पहिली अट आणि दुसरी अट काय बघा. पहिली अट आहे 6 वर्षापूर्वीची. 6 वर्षापूर्वी काय म्हटलंय सांगा की वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या 5 पट असणार आहे. म्हणजे थोडक्यात वडील बरोबर 5 गुणिले मुलगा. बरोबर आहे ना, म्हणजे वयच आहे. वडील आणि मुलगा शॉर्टकटमध्ये लिहायचा. ठीक आहे. दुसरं जी अट आहे 4 वर्षानंतरचे. 4 वर्षानंतर वडील बरोबर तुम्हाला किती दिलेलं आहे, मुलाच्या तिप्पट होईल 3 गुणिले मुलगा. ओके. तर बघा तर ह्या 2 अटी आहेत. तर आपल्या बेसिक मेथड जी होती ना ती मेथड आता इथं बदलणार नाही. त्याच पद्धतीनं पहिल्या अटीवरून तुम्ही आजचं आणि दुसऱ्या अटीतलं वय काढा आणि ती वय एक्स रूपातील दुसऱ्या अटीत ठेवा, एक्सची किंमत शोधा. हेच आहे. ह्या पूर्ण टॉपिकमध्ये बेसिक मेथड बदलत नाही बिलकुल. एक्स मानूनच तुम्हाला ही उदाहरणं सोडवायचे. तर बेसिक मेथडनं आपण हे उदाहरण कसं सोडवणार आहोत ते आपण बघू आणि इकडं क्विक मेथडनं आपण हे उदाहरण कसं सोडवणार आहोत ते पण आपण या ठिकाणी बघूया. ओके. पहा. तर आता इथं मी या ठिकाणी बेसिक मेथड. तर या बेसिक मेथडमध्ये एक्स मानून कसं सोडवायचं. तर मला ही जी अट आहे 6 वर्षापूर्वीची आहे म्हणून 6 वर्षापूर्वी मी वडिलांचं वय मी काय घेणार आहे आणि मुलाचं वय काय घेणार आहे, मुलगा. तर 6 वर्षापूर्वीच्या अटीमध्ये मुलगा जर मी एक्स घेतलो तर वडील मला 5x घ्यावे लागतील. मुलगा x वर्षाचा तर
वडील 5x वर्ष, कारण वडिलाचं वय मुलाच्या 5 पट आहे. मग हीच वय दुसऱ्या अटीतलं ना आजचं काढून घ्या, पण आधी आजचं काढू आपण. 6 वर्षानंतर आज येणार आहे, म्हणजे 6 वर्षापूर्वी 5x होतं, तर आज येण्यासाठी आजचं वय येण्यासाठी मला त्यात 6 मिळवावं लागेल. आणि मुलाचं सुद्धा तसंच x + 6. हे झालं आजचं वय. आणि पहिल्याच अटीवरून काढतोय मी, दुसरी अट अजिबात वापरलेली नाही. आणि दुसऱ्या अटीतलं वयसुद्धा काढायचं तुम्हाला 4 वर्षानंतर. वडील काय होतील, अजून 5x + 6 आहेत सध्या, तर अजून 4 मिळवल्यावर 10 होतील आणि x + हे 10 होईल. तर हा आपला चार्ट. असे चार्ट आपल्याला बेसिक मेथडमध्ये कसे बनवायचे हे आपण कन्सेप्टिव्ह मेथडमध्ये बघूया, पण इथं तुर्ताशी लक्षात आलं तुमच्या. तर आता ह्या ज्या काही किमती आहेत ना, ह्या दुसऱ्या अटीत ठेवा. दुसरी अट काय सांगा, 4 वर्षानंतर वडिलांचं वय, म्हणजेच वडील बरोबर, मी शॉर्टकटमध्ये लिहितोय, 3 गुणिले मुलगा होणार आहे. तर आता ही x रूपातील वय ह्याच्यात ठेवा. मला सांगा, हे वडिलाचं वय आणि हे मुलाचं वय मी कोणतं घेऊ, हे दोघं का हे दोघं. ऑब्व्हियसली ही अट 4 वर्षानंतरची आहे, म्हणून मी 4 वर्षानंतरचीच वय घेणार आहे. 4 वर्षानंतर वडिलांचं वय हे आहे, कंसात टाका 5x + 10 बरोबर 3 कंसात x + 10. हा 3 दोघांच्याही गुणाकारात आहे. ओके, 5x + 10 बरोबर 3x + 3 = 30. हा 3x ह्या 5मधून गेला, 2x राहिले. हा 10 तिकडे जाऊन मायनस झाला, 20 राहिले. x बरोबर 2 × 2 = 20. x ची किंमत 10. म्हणून आज वडील बरोबर, सांगा वडिलांचं वय काय असेल. वडील आहेत 5x + 6, 10 × 5 = 50 आणि 6 56 वर्ष हे वडिलांचं वय असेल. आणि मुलगा आहे सर x + 6, म्हणजे x ची किंमत 10 ठेवा, 10 आणि 6 16 वर्षाचा मुलगा आहे. मग मला सांगा, हा ASOचा प्रश्न आहे. 100 प्रश्न तुम्हाला 60 मिनिटात सोडवायचे. एवढं करत बसण्याची गरज नाही, खरंच गरज नाही. तुम्ही जर क्विक मेथड माहीत असेल तर लई लवकर सोडवू शकता तुम्ही. खूप लवकर तुमचं हे उदाहरण होणार आहे. कसं होणार आहे ते आपण लागलीच बघू. पण ही क्विक मेथड येण्यासाठी थोडंसं त्याचा नियम जो आहे क्विक मेथडचा, तर तो आपण समजून घेऊया. पण आता तुम्ही जर बघितलं, तिथं गुणोत्तर आहेत आणि इथं पटीमध्ये दिलेलं आहे. मग आता कसा वापरणार शॉर्टकट? सोपं आहे बघा. कसं, 6 वर्षापूर्वी वडिलांचं वय मुलाच्या 5 पट होतं, म्हणजे हे गुणोत्तरामध्ये ना आपल्याला 5 + 1, म्हणजे 5 हे वडिलांसाठी, 1 हे मुलासाठी आहे. ओके, आणि इथं 4 वर्षानंतर हे 3 + 1 असं घ्यायचं असतं हे. बरोबर झालं. मग त्या फॉर्मॅटमध्ये बसलं की मी आता वापरायला सोपं. पण आता इथं प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला वडिलांचं जे वय ना आजचं नाही मिळणार, 6 वर्षापूर्वीचंच मिळेल. 6 वर्षापूर्वी नंबर 1 वडील बरोबर 6 वर्षापूर्वी वडिलांसाठी 5 आहे, 5 गुणिले हे 6 आणि हे 4, 6 + 4 वर्ष गुणिले ह्या 2 गुणोत्तरातला फरक, 3 मधून 1 गेला 2, आणि छेदामध्ये तिरकस गुणाकारातला फरक 5 × 5 3 × 3, तर हा फरक येतो 2. झालं. हे 2 2 कॅन्सल, 10 × 5 = 50. पण 50 वर्ष हे जे वय आहे ना, तर हे 50 वर्ष वय वडिलांचं 6 वर्षापूर्वीच आहे. मग आजचं वय किती असणार आहे, प्लस ह्याच्यामध्ये 6 करा, 56 वर्ष. झालं, सोपं आहे बरोबर. आणि हेच मला मुलाचं वय जर हवं असेल तर मुलगा बरोबर, मुलासाठी मला इथं किती घ्यावं लागणार आहे, 1 गुणिले हे 6 वर्ष आणि हे 4 वर्ष, 6 + 4 वर्ष बरोबर, आणि गुणिले ह्या 2 गुणोत्तरातला फरक, 3 मधून 1 गेला 2, आणि छेदामध्ये तिरकस गुणाकारातला फरक मला 2 2 2 गेला, हे 10. पण हे 10 वर्ष वय मुलाचं कधीच आलं, 6 वर्षापूर्वीच आलं. मग आजचं मिळवण्यासाठी या 10 मध्ये मी 6 मिळवतो, तर 16 वर्ष हे मुलाचं वय आहे. म्हणून मी तेच म्हणतोय की तुमच्याकडं क्विक मेथड असतील तर खूप लवकर उदाहरणं तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. अलग लक्षामध्ये. आपण नेक्स्ट उदाहरण या ठिकाणी बघू. हा प्रश्न STI मेन्स 2018च्या मेन्समध्ये विचारलेला प्रश्न आहे. तर बघा काय प्रश्न बघा. एका पिशवीत फक्त पझल टेस्टचा प्रश्न आहे बरं का, कूट प्रश्न, पझल टेस्टचा प्रश्न आहे. एका पिशवीत फक्त एकरंगी असलेले 4 भिन्न रंगाचे चेंडू आहेत. ओके, नेमके 12 वगळून सर्व निळे चेंडू, नेमके 21 वगळून सर्व पिवळे, 20 वगळून सर्व लाल आणि 19 वगळून सर्व हिरवे चेंडू आहेत. म्हणजे बघा या पिशवीमध्ये निळे, पिवळे, त्याच्यानंतर लाल आणि हिरवे असे 4 रंगाचे चेंडू आहेत. तर त्या पिशवीमध्ये एकूण चेंडू किती. आता हे जर उदाहरण तुम्हाला सोडवायचं असेल तर दोन्ही मेथड आपण सोडवू, बेसिक मेथड आणि क्विक मेथड. तर बेसिक मेथडमध्ये तुम्हाला x मानावं लागेल. हे उदाहरण x मानून तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. तर याच्यात बघा, तर मी काय करतो, समजा त्या पिशवीमध्ये एकूण x चेंडू आहेत,
किती चेंडू आहेत? x. म्हणजे लाल, निळे, पिवळे 4 रंगाची बेरीज जर केली तर ती x येणार आहे. मग मला सांगा, आपण निळे चेंडू 12 वगळून सर्व निळे आहेत ना, म्हणून मी निळे चेंडू किती घेणार? निळे. तर ह्या x मधले मी 12 चेंडू वजा करणार आहे. त्याच्यानंतर मी पिवळे चेंडू किती घेणार आहे? तर पिवळे 21 वगळून आहेत, म्हणजे x वजा 21. त्याच्यानंतर लाल जे चेंडू आहेत ना 20 वगळून आहेत, म्हणून लाल चेंडू आपण x वजा 20 आणि हिरवे जे चेंडू आहेत ना 19 वगळून आहेत, म्हणून हिरवे चेंडू आपण या ठिकाणी x वजा 19 घेणार आहेत. परंतु सर्वांची बेरीज म्हणजे सर्व चेंडूंची बेरीज, सर्वांची बेरीज आपल्याला किती घ्यावी लागेल? बेरीज बरोबर x घ्यावी लागेल. का? कारण त्या चेंडूमध्ये पिशवीमध्ये एकूण 4च रंगाचे चेंडू आहेत, म्हणजे मी निळे, पिवळे, लाल आणि हिरवे या सगळ्यांची बेरीज जर केली तर ती नक्कीच किती येणार आहे? तर ती x येणार आहे. म्हणून बघा, x वजा 12 हे कुठले चेंडू आहेत आपल्याकडे? निळे, प्लस हे काही पिवळे x वजा 21 प्लस लाल x वजा 20 आणि हिरवे x वजा 19 आणि या सर्वांची बेरीज तुम्हाला x घ्यावी लागणार आहे. ही जी बेरीज आहे तर ती x घ्यावी लागेल. ओके. मग ह्याला सोडवा, समीकरण सोडवा, तुम्हाला x ची किंमत मिळणार आहे. तर इथला हा x सगळ्यांची बेरीज 4x वजा 12 वजा 21 वजा 20 वजा 19. जर सर्व संख्यांची चिन्ह समान, सर्वच ऋण असतील तर बेरीज करा, सर्व धन असतील तर पण बेरीज करा, पण उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, मग सगळी बेरीज आहे ना ती 72 येते. वजा 72 बरोबर हे किती घेणार आपण? x. हे 4x मधून हा x इकडं आणा, वजा करा. 4x वजा x बरोबर हा वजा 72 तिकडे जाऊन अधिक 72. 4 मधून एक x गेला, 3x बरोबर 72. तर x बरोबर 3 1 3 3 2 6 3 4 12. तर त्या पिशवीमध्ये एकूण 24 चेंडू आहेत. किती चेंडू आहेत? 24 चेंडू. 24 चेंडू याचा अर्थ निळे 12 सोडून आहेत, म्हणजे 24 मधून 12 गेले, आपल्याकडं 12 जे चेंडू आहेत ना तर ते निळे असतील. 12 चेंडू निळे. 24 मधले 21 गेले, 3 चेंडू पिवळे. 24 मधले 20 गेले, 4 चेंडू लाल आणि 24 मधले 19 गेले, 5 चेंडू हिरवे. सगळ्याची बेरीज करा, नक्कीच ती किती येणार आहे? 24 येणार आहे. परंतु एवढा वेळ घालवण्याची खरंच गरज नाही. STI मेन्स 2018चा ताजा प्रश्न आहे. हा प्रश्न ॲक्च्युली जुना प्रश्न आहे, अगोदर विचारलेला आहे. MPSC प्री 2012 मध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला आहे, बरोबर. मग मला सांगा, हे प्रश्नाची स्ट्रॅटेजी आपण आधीच ठरवलेली आहे. कशी? तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगतो. बघा, क्विक मेथड. तर इथं काय करायचं, या प्रश्नामध्ये येथे एकूण रंग किती आहेत सांगा? एकूण रंग 4 आहेत, बरोबर. 4 रंग आहेत म्हणून त्यातला एक कमी करा, म्हणजे किती? 3. म्हणून मी 3x बरोबर 3x का घेतलं तर 4 मधून एक गेला, 3 म्हणून 3x बरोबर सर्व अंकांची बेरीज, सर्व संख्यांची बेरीज करा. बेरीज तर केली आपण मगाच. हे सगळ्या संख्या घ्यायच्या ह्याच्यामधल्या प्रश्नातल्या 12 21 20 आणि 19. 12 21 19 20 सगळ्यांची बेरीज येते 72. म्हणून 3x बरोबर 72. तुम्हाला माहिती आहे का, आपण ह्या स्टेपला आलो. 3x बरोबर 72 डायरेक्ट. बघा, मग x बरोबर 3 2 6 3 4 12. त्या टोपलीमध्ये, त्या पिशवीमध्ये कशात म्हणले तिथं एकूण 24 चेंडू आपल्याला इथं मिळणार आहेत. कशाला वेळ जास्त लागणार आहे सांगा मला तुम्ही? नाही लागणार. असे प्रत्येक टॉपिकमध्ये. आता हा पझल टेस्टचं हे उदाहरण आहे. कुठ प्रश्न आहेत. सध्या पझल टेस्टवर MPSCचा खूप लक्ष आहे. उदाहरण 2013 पासून तर विशेषतः जेव्हापासून CSAT आलं MPSCमध्ये सुद्धा, तेव्हापासून तर ह्यांचा ट्रेंड खूप वाढलेला आहे. तो ट्रेंड कसा आपण म्हणजे पटकन सोडवायचा ह्याची स्ट्रॅटेजी पूर्ण आपण या टॉपिकच्या डिटेल्समध्ये याचा आपण 2 व्हिडिओ बनवणार आहोत. पण ते तुम्ही नक्की पहा. तर चला, आजच्या या व्हिडिओमधला हे शेवटचं उदाहरण तुम्हाला डेमोसाठी मी दाखवतो. हा प्रश्न पझल टेस्ट कुठ प्रश्न ह्या टाईपमध्येच हा विचारला जातो. तर याच्यामध्ये बघा, एका बागेत मोर आणि ससे यांच्या डोक्यांची संख्या 30 आहे आणि जर त्यांच्या पायांची एकूण संख्या 96 असेल तर तिथं मोर आणि ससे किती? म्हणजे इथं तुम्हाला पायांच्या आणि डोक्यांच्या संख्येचा हा प्रश्न आहे. मग हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 2 मेथड, त्यातली पहिली मेथड बेसिक, तुम्हाला x मानून हे उदाहरण सोडवावं लागेल. कसं? बघा, तर मला सांगा, तिथं मोर आणि ससे आपल्याला
यक्सच्या रूपामध्ये मांडणं गरजेचं आहे. मग मी काय करतो, इथं मोर 4 पायाचं जे काही म्हणजे प्राणी आहे, तर तो 4 पायाचा प्राणी आपण यक्स मानूया. तो यक्स ससे घेतले, दोघं मिळून 30 आहेत म्हणल्यानंतर 30 वजा यक्स. इथं लक्षात ठेवा, तुम्ही मोर यक्स आणि ससे वाय जर घेतलात ना, हे 2 चलातील समीकरण होईल आणि त्यानं तुम्हाला खूप वेळ जाणार आहे. त्यापेक्षा उदाहरण जनरली यक्स मानून सोडवताना ते 1 चलातीलच समीकरण असं मांडून हे करा. कारण बघा ना, ससे जर 10 असतील तर मोर 30 वजा 10 म्हणजे 20च येणार आहेत ना. म्हणून ससे जर यक्स असतील तर मोर किती असतील, 30 वजा यक्स. ओके, हे झाले त्यांचे थोडक्यात त्यांची संख्या म्हणजे त्यांच्या डोक्यांची संख्या. आलं लक्षात, जेवढे मोर तेवढे डोके, जेवढे ससे तेवढे डोके. ओके, आणि पाय किती असेल सांगा, एका मोराला 2 पाय, मग 2 गुणिले 30 वजा यक्स हे मोराचे पाय. बघा 2 गुणिले 30 वजा एक्स, का बरं, हे मोरांची संख्या आणि हे एका मोराला 2 पाय, मग 2 गुणिले 30 किती 60 वजा 2 गुणिले एक्स हे 2 एक्स. ओके, आणि सस्याला 4 पाय असतात, 4 गुणिले 4 प्रमाणे एक्स सस्यांचे पाय टोटल 4 एक्स. मग आता मला पायांची आणि डोक्यांची संख्याचा हा चार्ट इथं मिळाले. आपण असाच चार्ट आहे ना वयवारीच्या पण टॉपिकमध्ये बनवलेला होता. तर बघा ॲक्च्युली हे पाय मोराचे आहेत आणि हे सश्याचे आहेत. झालं, तर इथं दुसरी अट काय दिल्या बघा, इथं या उदाहरणामध्ये तुम्हाला 2 अटी दिलेल्या आहेत ना, ते लिहायच्याच राहिल्या. बघा 2 अटी. तर पहिल्या अटीमध्ये काय म्हणलंय, मोर प्लस ससे यांच्या डोक्यांची संख्या, मोर आणि ससे यांच्या डोक्यांची संख्या, डोके बरोबर तुम्हाला 30 दिलेले आहेत. मोर आणि सशाचे पाय आपल्याला 96 दिलेले आहेत. तर इथं पहिल्या अटीवरून मी काय केलं, ससे एक्स मानले, 30 वजा एक्स मोर घेतले, 2 प्रमाणे हे 60 वजा 2 एक्स आणि 4 एक्स हे त्यांचे पाय आले. तर दुसऱ्या अटीमध्ये ह्या किमती ठेवून द्या, परंतु एकूण पाय आपल्याला किती दिलेले आहेत, एकूण पाय बरोबर 96 दिलेले आहेत. मग मला सांगा, मी ह्या दोघांची बेरीज 96 घेऊ का या दोघांची बेरीज? तर ऑब्व्हियसली पायांची संख्या 96 आहे ना, मग यांचीच बेरीज 96 घेणार. मग मोराचे पाय सांगा 60 वजा 2 एक्स. ओके, प्लस सशाचे पाय किती आहेत आपल्याकडे 4 एक्स बरोबर 96. झालं, समीकरण मिळालं. ह्याला सोडवा, एकदम सोपं आहे बरोबर. मग आता मला सांगा, मी एक्स एक्स घ्या, हे वजा 2 एक्स अधिक 4 एक्स बरोबर, हा अधिक 60 तिकडे जाऊन वजा होईल, 96 वजा 60. 4 मधून 2 गेले 2 एक्स, मोठ्याचं चिन्ह प्लस म्हणून तसंच राहू द्या. 96 मधून 60 गेले 36 राहिले, एक्स बरोबर बे 1 बे 8 16. तर इथं एक्स म्हणजे आपले ससे आहेत, म्हणून तेथील त्या बागेमध्ये एकूण ससे मोर बरोबर किती, तर मोर बरोबर आहेत बघा 30 वजा एक्स. 30 मधून हे 18 गेले, 12 आपल्याकडं मोर आहेत आणि ससे एक्स आहेत. एक्स ससे म्हणजे आपल्याकडं 18 ससे आहेत. आणि चेक करू शकता की पाय 96 येतात का बघा, 18 चौक 72, 72 पाय सशाचे आणि 12 गुणिले 2 म्हणजे 24 तुमचे पाय ह्याचे येतील मोराचे. तर या दोघांची बेरीज करून बघा, हे तर हे पाय जे दोघांचे हे 6 आणि हे 9, असं टाळा पण घेऊ शकता. ह्याला ना पर्यायातून पण जाता येतं बरं का. पर्यायामध्ये बघायचं तर बघितलं तर पहिली अट होत्या पूर्ण सगळ्याच पर्यायानं. डोके 30च आहेत, 12 आणि 18 30, 18 आणि 12 30, 14 आणि 16 30, 16 आणि 14 30, सगळं 30च आहे. पण ज्या पर्यायाचे पाय 96 येतील, पण संख्या घेताना पहिले मोरांची संख्या 12 आणि नंतर 18 सशांची घेऊन बघा, उत्तर तुम्हाला तसं पण येऊ शकतं. ओके, पण आता आपल्याला ट्रिक्समध्ये काय करायचं माहिती आहे का, ज्या वेळेला एक प्राणी हा 2 पायाचा आणि एक प्राणी 4 पायाचा असतो तेव्हा आणि तेव्हाची ट्रिक वापरा, अन्यथा ट्रिक वापरायची नाही. अशा मर्यादा असतात ह्या क्विक मेथडला. म्हणून बेसिक मेथड आहे ना, हे कधीच विसरत नाही. मी तर म्हणतो हे झेंडू बाम आहे बेसिक मेथड, म्हणजे 1 बाम आणि 3-4 काम. नाही खरंच, म्हणजे ही मेथड जी आहे ना खूप ठिकाणी वापरता येते आपल्याला एक्स मानून. म्हणून ना ह्याच कन्सेप्टिव्ह मेथडनं तुम्ही चला, बेसिक मेथडनं चला. तर परंतु शॉर्टकट तुम्हाला चांगले वाटतात म्हणून सांगतो. तर येथे काय करायचं माहिती आहे का, येथे पाय किती दिलेत आपल्याला 96. तर ह्याच्यामधून आहे ना ह्या डोक्यांची संख्या दुप्पट वजा करा बरोबर. 30 गुणिले 2 बरोबर 60 वजा करा. 96 मधून 30 गेले किती राहिले सांगा मला, 96 मधून हे 60 गेले, सॉरी 36 राहिले. आणि ह्या 36ला भागिले 2 करा. तर मला सांगा 36 भागिले 2 किती येत आहे, 18. तर 18 हे 4 पायाचा प्राणी आपल्याकडं ससे जे आहेत तर ते आपल्याला 18 मिळतील. आणि 30 मधले 18 ससे म्हणल्यावर आपण 12 काय घेणार आहोत, मोर घेणार आहोत. पुन्हा एकदा बघा, ज्यावेळेस 2 पायाचा आणि 4 पायाचा प्राणी असतो त्यावेळेला काय करायचं, डोक्यांची संख्या 30शी दुप्पट करा 60. 96 मधून 60 गेले, 96तून 60 गेले किती राहिले 36, त्याच्या निम्म करा भागिले 2 म्हणजे 18. तर 18 ही संख्या 4 पायाचा असलेला प्राणी, इथं ससा आहे म्हणून सशाचे पाय किती येतील 18 आणि मोरांचे पाय 12. तर या पद्धतीनं आपण जर काही
ट्रिक्स वापरून, काही नियम वापरून जर उदाहरणं सोडवलं तर नक्की तुमचा वेळ वाचणार आहे. आलं का लक्षामध्ये? मी म्हणतो काही गोष्टी तोंडपाठ रट्टा मारूनच ठेवलेल्या पाहिजेत, बिलकुल पाहिजेत. का? कारण वेळ वाचवायचे आपल्याला, पद मिळवायचे, पोस्ट मिळवायचे. म्हणून लक्षात ठेवा, तुमच्या ह्या स्वप्नांना बळकटी देण्यासाठीच आपण ही व्हिडिओची सिरीज चालू केलेली आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच असेल. ओके, तर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच एक एक टॉपिक, आपण एक एक घटक आहे ना असा मैदानात घेऊ आणि बघूया की कशा पद्धतीनं तुम्हाला तो अवघड वाटतोय का बघूया. आपण पूर्ण स्ट्रॅटेजी चांगली वापरून आपण क्विक मेथडने ही सर्व उदाहरणं आपण सोडवणार आहोत. ओके, थँक्यू. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आणखीन तुम्हाला कुठले टॉपिक जास्त अवघड वाटतात ते नक्की मला कळवा.